मित्रांनो, राज्यातील मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या चारही महिन्याचा हप्ता प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी, याचबरोबर केवायसी न केल्यामुळे हप्ता बंद पडलेल्या लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी न केल्यामुळे अनेक सारे महिला लाभार्थी अपात्र झालेले आहेत। केवायसी केल्यानंतर केवायसी चुकली किंवा केवायसी मधून आलेल्या माहितीनुसार अपात्र करणाऱ्या महिला लाभार्थ्यांची संख्या वेगळी आहे, परंतु लाखो महिला लाभार्थी असे आहेत की ज्यांनी केवायसीच केलेली नाही आणि अशा केवायसी न केलेल्या महिला लाभार्थ्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा या महिला लाभार्थ्यांना केवायसी सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेचा केवायसी साठीचा जीआर निर्गमित केला जात असताना 2025च्या जीआर नुसार सुद्धा प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून 2 महिने या योजनेची केवायसी केली जावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले। तर त्याच्यामुळे याच महिन्यात लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत केवायसी साठी बाकी असलेल्या महिला लाभार्थ्यांची केवायसी करण्यासाठीचं पोर्टल विंडो ओपन केली जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांची केवायसी झालेली होती, केवायसी मध्ये दुरुस्ती होती, परंतु केवायसी दुरुस्ती केल्यानंतर सुद्धा त्या महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी, मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते आलेले नाही। तर बऱ्याच साऱ्या महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे हप्ता आलेले नाही। अशा जे काही महिला लाभार्थी प्रतीक्षित आहेत त्यांचं एकत्रितपणे मानधन सुद्धा आता येणाऱ्या या मे महिन्याच्या हप्ता ज्यावेळेस वितरित केला जाईल त्याच्यासोबत दिलं जाणार आहे। प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला जाऊ अशा प्रकारचे निर्देश आता देण्यात आलेले आहेत आणि निधी उपलब्ध होताच साधारणपणे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण सुरू केलं जाणार आहे। आणि हे वितरण होत असताना ज्या महिला लाभार्थी थकीत आहेत, ज्या हप्त्यासाठी पात्र आहेत, अशा महिला लाभार्थ्यांचे थकीत हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहेत। त्याच्यामुळे हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि आपण अपात्र आहोत की काय अशा एका भ्रमात असलेल्या महिला लाभार्थ्यांना हा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्हाला हप्ते येत असतील, तुम्ही जर त्या ठिकाणी पोर्टलवरती जर लॉग इन केलेलं असेल तर तुम्ही तुमची स्टेटस पोर्टलवरती सुद्धा चेक करू शकता। त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकून लॉग इन करायचे। त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ यापूर्वीच बनवलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही महत्त्वाचे असे अपडेट होते ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। हप्ता साधारणपणे गुरुवारी किंवा शुक्रवारी महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो आणि त्याच्या संदर्भातील कन्फर्म अपडेट आल्यानंतर ते सुद्धा आपण नक्की जाणून घेणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।